डिझेलबाबत मोदी सरकारने अचानक एक मोठा निर्णय घेतला आहे। आता एका व्यक्तीला दिवसाला 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही, पण देशात डिझेलचा तुटवडाही नाही। मग सरकारला हा निर्णय घ्यायची गरज का पडली? यामागचं मोठं कारण आहे हॉर्मुझ सामुद्रधुनीतील वाढता तणाव। या भागातून जगातील मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक होते, त्यामुळे जागतिक पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने डिझेलची साठेबाजी रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। नवीन नियमानुसार आता कोणताही व्यक्ती एका दिवसाला 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करू शकणार नाही। मात्र सरकारने एक स्पष्ट केले आहे की देशात सध्या डिझेलचा कोणताही तुटवडा नाही। अशा साठेबाजीमुळे कृत्रिम टंचाई होऊ शकते, त्यातच काळाबाजारही होऊ शकतो। हे टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे। विशेष म्हणजे उद्योग, व्यवसाय आणि व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल लागणाऱ्या ग्राहकांना इंधन त्यांच्या अधिकृत डेपो किंवा निश्चित केंद्रापासूनच घ्यावं लागणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे हा नियम कायमस्वरूपीचा नाही, सध्या तो 90 दिवसांसाठी घेण्यात आला आहे। मात्र आता मोठा प्रश्न आहे की हा फक्त सावधगिरीचा उपाय आहे की जागतिक तणावामुळे सरकारला पुढील संभाव्य धोका आधीच दिसू लागला आहे। या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आर्थिक आणि राष्ट्रीय अपडेटसाठी मनी मॅक्सला फॉलो करायला विसरू नका।